व्यासपीठाच्या उजव्या साईडला बसायला चांगली जागा आहे, उपलब्ध आहे, तर तिथे बसले तर तुम्हाला समोरून चांगलं दिसेल. तुम्ही उभं राहण्याची गरज नाही. इथे जर तुम्ही बसू शकले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते दिसेल. या ठिकाणी देवरुख संघ देखावा सादर करतोय. सत्यवान सावित्रीची कथा अर्थात वटपौर्णिमेची कथा. एक दिवशी आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणून सत्यवान आणि सावित्री हे पती पत्नी जंगलामध्ये लाकडं शोधण्यासाठी म्हणून जात आहेत. जंगलात गेल्यानंतर सत्यवान आणि सावित्री दोघेही इकडे तिकडे पाहत आहेत की आपल्याला चुलीला योग्य अशी सुखी लाकडं कुठे मिळतील. म्हणून ही दोन पती पत्नी संपूर्ण जंगलामध्ये फिरतायत. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी आपली सगळी हत्यारं कुऱ्हाड वगैरे घेऊन आलेला आहे. कारण पूर्वीच्या काळी चुलीवरच जेवण बनवलं जायचं, त्यामुळे लाकूड हेच इंधनाचं साधन होतं. आणि या ठिकाणी संपूर्ण जंगलामध्ये सत्यवान आणि सावित्री या ठिकाणी लाकडं शोधतायत. शोधत असता असता अचानक सत्यवानाची नजर एका वडाच्या झाडाकडे जाते आणि तो ठरवतो की याच वडाची आपण लाकडं तोडून, आता या झाडाची लाकडं तोडून आपण आपल्या घरी घेऊन जाऊया. आणि तो लाकडं तोडायला सुरुवात करतो. त्याच वेळेला तिकडून मृत्यूची देवता अर्थातच यमराज आपलं वाहन असलेल्या रेडा त्या रेड्यावर बसून येत आहे. आणि यमराजानं या ठिकाणी आपला फास टाकलेला आहे. सत्यवानाचे प्राण घेतलेले आहे. सावित्री आक्रमण करते. सत्यवानाला अनेक प्रयत्न करून उठवण्याचा प्रयत्न करते. यमराजा रेड्यावर बसून आलेला आहे. सुंदर असा हा देखावा या ठिकाणी सादर केला जातोय देवरुख संघाकडून. पौराणिक असा हा देखावा आपल्या समोर सादर होतोय. फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक देवरुख. अतिशय सुंदर असा हा पौराणिक देखावा आपल्याला पाहायला मिळतोय. पतिव्रता सावित्री या ठिकाणी यमराजाला सुद्धा विनंती करते की हे यमराजा, माझ्या मृत्यूचे माझ्या पतीचे प्राण मला परत दे. ही सावित्री यमापुढे विनवणी करते. इकडे सत्यवानाला उठवण्याचा प्रयत्न करते. यमराजाची विनवणी करते. सावित्री ही पतिव्रता स्त्री म्हणून समजली जाते आणि तिचं पावित्र्य एवढं पवित्र होतं की शेवटी यमराजा सुद्धा तिच्या पुढे हरला आणि त्याने सत्यवानाचे घेतलेले प्राण परत एकदा त्याच्या देहामध्ये सोडले. अशा प्रकारचा हा सुंदर असा सत्यवान सावित्रीचा देखावा आपल्या समोर सादर केलाय. आणि तनाळी संघ आपलं जेवण ताब्यात घ्या. सगळ्यात पुढे भागवत धर्माची भगवत पताका नवनाना फडकवणारा हा निशाणवाला, त्याच्याबरोबर झाडवाला, त्याच्या पाठोपाठ प्रमुख ढोलवादक शेखर गुरव आणि त्याचे सहकारी आशा पुन्हा
सुंदर आणि खणखणीत असा प्रवेश होतोय देवरुख संघाचा. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ. चला
टिटवी एक जबरदस्त अशा नृत्य कलाकार आहेत. ढोलाच्या आणि नाचाच्या तालावर अनेक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट निशाणवाला हे पारितोषिक त्यानं पटकावलेलं आहे. अशी ही नानाची टिटवी. उजव्या साईडला जागा आहे तिथे बसून घेऊ. मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही.
फक्त शेवटची 2 मिनिटे. डोक्यावर तांबे आहे, तांब्यावर पालखी आहे. अवघड प्रकार आहे. आज सगळे कलाकार पालखीजवळ येत आहेत. शेवटचं मिनिट, लास्ट 2 मिनिट. लोकांनी खेळावर उभं राहून पालखी फिरवण्याचा प्रयत्न